बंटी आपल्या टाकीचं झाकण लावत होता. आई म्हणाली, बाळा, नळ उघडा ठेवू नकोस, पाणी वाया जातं. बंटीने मान डोलावली पण विचारात गेला, अगदी थोडं पाणी वाया गेलं तर काय होतं ब्र. त्या रात्री त्याला एक अजब स्वप्न पडलं. तो एका निळ्या प्रकाशाच्या झुळुकीत ओढला गेला. डोळे उघडले तर तो एका पाण्याच्या राज्यात पोहोचला होता. सगळीकडे निळसर प्रकाश, शिंपले, माशा आणि गोड गप्पा करणाऱ्या पाण्याच्या थेंबांची सेना. एक छोटा थेंब पुढे आला आणि म्हणाला, मी आहे थेंबू, पाण्याच्या राज्याचा सैनिक. पण आमच्या राज्यात संकट आले. बंटीने विचारलं, कसलं संकट? थेंबू उदासपणे म्हणाला, लोकांनी नळ उघडे ठेवले, पाणी सांडू दिलं. आमचं राज्य सुक्तन्य झरे बंद पडतायत. बंटी म्हणाला, मी काहीतरी करतो. थेंबू त्याला पाण्याच्या राणी जललताकडे घेऊन गेला. ती म्हणाली, बंटी, आमचं राज्य वाचवायचं असेल तर तुला 3 थेंबांची परीक्षा द्यावी लागेल. पहिली परीक्षा सहनशक्तीची. त्याला वाळवंटात चालायचं होतं, थेंब गळून देता. बंटी धावत नाही, सावकाश चालतो आणि शेवटी थेंब टिकवतो. दुसरी परीक्षा दयाळूपणाची. एका छोट्या फुलाला पाणी द्यायचं जे तहानलेलं होतं. बंटी आपल्या बाटलीतलं पाणी देतो, फुल उमलतं. तिसरी परीक्षा समजुतीची. त्याला एक झरा दिसतो जो वाहतोय, पण तिथून काही लोक पाणी फेकत आहेत. बंटी त्यांना समजावतो, थोडं थांबा, हे पाणी वाया जातं. आपण सगळे वाटून वापरूया. सगळे हसतात आणि त्याचं ऐकतात. राणी जललता खुश होते आणि म्हणते, बंटी, तू खरं नायक आहेस. तू आम्हाला शिकवलंस की प्रत्येक थेंब अमूल्य असतो. अचानक निळा प्रकाश चमकतो आणि बंटी उठतो आपल्या पलंगावर. बाहेर पाऊस सुरू असतो. नळ बंद करतो आणि म्हणतो, आता एक थेंबही वाया जाणार नाही.